हाय गुड इव्हनिंग मित्रांनो. हे बघा वहिनी कुठं आली जिलेबी खाते मेहुणी. दिस इज माय मेहुणी आहे बघा. ही वहिनी पळते इकडे तिकडं. हा तर आलोय बघा मेहुणीच्या घरी मस्त पैकी. बघा व्यवस्थित मेहुणी जिलेबी खाते ती. तर मस्तच वातावरण आहे मित्रांनो. बघा गाव इकडं पावट्याच्या जाळीत. तर इकडं बघा मस्त पैकी शेती बघूया थोडी मेहुण्याची किती मस्त आहे बघा. पावट्याची फुलं बघितल्यावर हरकाल कशी शेती केली असं मग म्हणाल तुम्ही. तर बघा संपूर्ण व्हिडिओ 2 मिनिटाचाच. तर या ठिकाणी बघा कांदा लावले. ते कांदा आहे का लसूण आहे? न का लसूण लसूण आहे. लसूण सॉरी मित्रांनो लसूण आहे हा. मी बी लगेच ओळखलं पण ती पाती एकदम नजरेत आल्यामुळं कांदा म्हटलं तर कांदे नसून लसूण आहे हा. आणि हे बघा जाळ्या पावटाच्या माझ्या आवडीचं कालवण. वा 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 पावट पावटच पावट किती जबरदस्त शेती आहे बघा. का भरून पण आल्या ते फुलं पण आहे ती. तर मस्तच पावट. हे बघा 10-20 गुंठ्यात नुसतं पावट्याची शेती आहे. तर कसं काय वाटतंय मित्रांनो. तर हे आहे बघा लोकेशन. हे आहे भाळवणी गाव, साडवाचे गाव आणि मेहुणीचे गाव. ते बघा ऊसासाठी सरा टाकून ठेवले. ती सर्व शेती मस्तच. तिकडं ते देवाळ दिसतं, देवाळाच्या पलीकडं पतोऱ्यांचीच शेती आहे मस्तपैकी. निचानुल्या पावट्याची शेती मस्तपैकी. आणि मस्त बगीचा तयार केला आहे बघा. 2 दिवस झाले व्हिडिओ नाही म्हटलं व्हिडिओ छोटासा टाकावा. तर हे बघा बगीचा कसा जबरदस्त आहे. आणि इथं बघा ऑक्सिजनसाठी सर्वात महत्त्वाचे पामची झाडं. ही बघा दारात अशी प्रत्येकाने दारात पामची झाडं लावावी म्हणजे ऑक्सिजन मिळतं आपल्याला. एका माणसाला 4 झाडं लागतात एक दिवसाला. 4 झाडं जेवढा ऑक्सिजन तयार करतो तेवढा एका माणसाला ऑक्सिजन लागतो. त्यासाठी पामची झाडं नक्कीच तयार करा. टिप्या कुत्रा आहे चावायचं नाही बरं का. माहीत नाही चावतंय का नाही. नाही चावत नाही. तर चला ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.